पलीकडचा धनगर केला सुंदराच्या मैदानातला अनिल शिंदेचं ड्रायव्हिंग आणि त्याच्यावरती बसलेला चिगरबाज बैल आणि अतिशय सुंदर शेवटच्या क्षणापर्यंत शिंदे बंधूंची खबर आणि बैलांची धमाल. सन्माननीय भैयासाहेब सामंत या ठिकाणी आगमनस्थ होत आहेत आणि त्यांचं आगमन या ठिकाणी झाल्यानंतर कार्यक्रमाचं संपूर्ण आपले सहकारी वाट बघताय. सुंदर अशी गाडी पळायला चालू झाली. पांढरा कर्नाटकावरून आला त्याच्या बाजूला पळायला सज्ज झाला. कालची नवी खरेदीने आज मैदानात दाखल झाला. अतिशय सुंदर सामान्यता नेता किंगमेकर म्हणून अनेक वर्ष याच रत्नागिरी जिल्ह्याचं नेतृत्व केलं. तसं भैयाजी सावंत तशीच त्यांची कन्याचं सुद्धा. तर मित्रांनो, मी उज्ज्वल मुद्राज पुन्हा एकदा मुद्राज उज्ज्वल लोगो या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आता बैलगाडीचा सीझन चालू झालेला आहे. बैलगाडी शर्यतीचा सीझन चालू झालेला आहे मित्रांनो. तर आज परत एकदा मैदान आहे राजापूर रेल्वे स्टेशनजवळ. तर तिकडे चाललो आहे आता आम्ही. 2025 उजळलं तसं शर्यतींना जोर आला आहे मित्रांनो. आता पाठोपाठ शर्यती आहेत. जास्तीत जास्त माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला शर्यतीचा व्हिडिओ बघायला मिळतील. तर आता चाललो आहे राजापूर रेल्वे स्टेशनजवळ. गणेश आडिवरेकर मित्रमंडळ आयोजित राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत आहेत तिकडे. 51,000 पहिलं पारितोषिक आहे. आपण जाऊया तिकडे, बघूया कशा बैलगाडी शर्यत होतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की आवडेल. चला तर आपण या व्हिडिओला इथूनच चालू करूयात. 75 नेता साहेबांच्या या ठिकाणी वाढदिवसानिमित्त आजचं मैदान आणि त्यांच्या आशीर्वादानं तुमचं मैदान पार पडणार आहे फेब्रुवारी महिन्यात. गुलाब निशानदार सिंधुदुर्ग यांचा सुंदर असा अखेरा या ठिकाणी सुटला. लढत चालू झाली. सुंदर असा सास बघ सिंधुदुर्गकरांचा घरचा असा सुंदर अशी गाडी पळायला गेली सिंधुदुर्गकरांची. अतिशय सुंदर बैला कळपणाला कोण होणार. 51,000 रुपये सामान करी आदरणीय किरणजी सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातलं अव्वल दर्जाचं 2 मार्गाचं सुंदर असं मैदान. पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आमदार केसरी पहिले आदरणीय किरणजी भैया सामंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांचं सुंदर असं मैदान. श्री गणेश अडवळीकर मित्रमंडळ केळवली पातळ विभाग आयोजित भव्य दिव्य महाराष्ट्रातलं सुंदर असं मैदान. सरकारी जरा सावलीचा आनंद घ्या. यानंतरची गाडी अनंत राजाराम शिंदे. विनंती आहे बैलगाडी गाडी सज्ज करून या मैदानात घेऊन या. छान आता भाजप नेते आबासाहेब राजाराम शिंदे या ठिकाणी 17 नंबर 18 नंबरला या ठिकाणी आबास नंबरचा मानकरी संग्राम पळायला सज्ज होणार आहे. त्यांच्या वाढदिवसाचा 9 फेब्रुवारीला सुद्धा एक भव्य आणि दिव्य असं मैदान संपन्न होणार आहे जिल्हा कोल्हापूर. आता मात्र आनंद शिंदेचा सुंदर असा सुटला आणि त्याच्यावरती बाबू वगैरेचा सुंदर असा कौशल्य पळायला लागला. कोण होणार आजच्या मैदानात एक वारकरी. हो माईकवाले आवाज वाढवायचा. तुला कमी येते आवाज बराच आहे. मला बसून तर न खा. डास लागला की पाणी प्यायलायचंय. बस शाळेत जायचंय कारण शाळा फार महत्वाची आहे. शिक्षणानं या ठिकाणी बरंच काही दिलं. जो शिकला तोच टिकला. पण सध्याची परिस्थिती लय बिकट आहे. शिक्षणापेक्षा कर्तृत्व महत्वाचं आहे. स्पर्धेसाठी आजचं अवलोकन करण्यासाठी ड्रोन आलेला होता. कृपया ऑपरेटरने संपूर्ण स्पर्धेचं चित्रीकरण करा. सुट्टी मेकर कोण आला. पलीकडे आला पैलवान सागर यादव पिलीडकर आणि अलीकडे आला 2021चा भांबेड केसरी किताबाचा ड्रायव्हर कोण आहे. जागेवर हँडल टाकलं. पोपटतेचं नाव आहे. मागे आनंद यादव
पिडकरांचं ड्रायव्हिंग चालू झालं. दर्याने जाग्यावर गोंडा टाकला. जो सीता वही सिकंदर अतिशय सुंदर. अलीकडे पांढरा सोनार पाण्याच्या सोन्यासारखा दिसणारा संग्राम आणि त्यांच्या बाजूला पळायला चालू झाला आबासाहेब पाटील कसेगावकरांचा धैर्य. 2022 ला कर्नाटकात घरी आले आणि या शाहवाडी तालुक्यात सुंदर असं कौशल्य संग्राम आहे. अतिशय सुंदर. पलीकडे धैर्य अलीकडे संग्राम. संग्राम आणि धैर्य संग्राम मध्ये लढत. अतिशय सुंदर पोपटचं ड्रायव्हिंग. पोपट पाटील शितूरकरांचं ड्रायव्हिंग. आनंदा यादव आणि शितूरकर. 57 सेकंद बरोबर 57 सेकंद आणि 35 पॉईंट इतका टायमिंग नोंदवून आजच्या मैदानातला आता ब्रेक पळालेले म्हणजे पहिल्यावरती विराजमान झाली. गाडी मालकाचं गाडी चालकाचं हार्दिक आणि त्याच्या बसलेल्या पोपट ड्रायव्हर शितूरकर आणि आनंद यादव पिरिडकर याचं कमिटीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन आहे. आता सुंदर अशी गाडी मैदानात आली. चालू केलाय कारण छोटा दिसताना कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही कारण दिवस प्रत्येकाचा कारण काल विजय झालेला आज होईल का नाही सांगू शकत नाही. आज झालेला उद्या होईल का नाही सांगू शकत नाही आणि उद्या होणारा परवा होईल का नाही ते सांगू शकत नाही. कारण हे क्षेत्र बैलगाडीचं आहे. म्हणून आज विजय झालेला अजिबात हरवून जाऊ नका आणि पराभव झालेली खचून जाऊ नका. कारण दिवस हे प्रत्येकाचा येत असतो. कारण येणार गरीबाचा बैल उजेडात आला. करोडची मागणी झाली असा गर्णिकीकरांचा राजा मैदानात अखंड महाराष्ट्राला ओळख झाली. चटणी भाकरीचा हिंद केसरी. गर्णिकी गाव एक डोंगराच्या पलीकडे छोटस गाव आहे. देवघाटचा घाट उतरला की खाली गर्णिकी लागतं. आतपणीच्या बाजूला गाव आहे आणि तिथलाच हा राजा बैल आहे. 2023चा हिंद केसरी सामनकरी आणि 2024 ला सुद्धा हिंद केसरी किताबाचा 5 नंबरचा मान पटकवला. परवाच पुसेगावचं मैदान झालं. बारीक ड्रायव्हर सुरोलकर हिंद केसरी किताबाचा मानकरी. गरीब घराण्यातला सिंधुदुर्ग. याच्यानंतर या ठिकाणी 22 नंबरला गाडी पळणार आहे. सुंदर अशी गाडी विश्राम नकाशे यांची गाडी या ठिकाणी पळणार आहे. 23 नंबरला आता या मैदानासाठी आदरणीय आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मैदान घेतलं आणि या मैदानात शुभ आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्राचे मंत्री महोदय आदरणीय नितेशजी राणे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. आपल्याला विनंती आहे स्टेजवरचे मान्यवर सोडून बाकीच्यांनी खाली बसून घ्या. मराठीत कळालंय सगळ्यांना विनंती आहे आपण बाकीच्यांनी खाली बसून घ्या आणि मोबाईलवाले आपण सुद्धा खाली बसलं. व्हिडिओ 5 मिनिटं नसलं तरी चालेल. सगळ्यांनीच घ्या. कमिटीच्या आदेशानुसार मी पुकारलंय. तुम्ही मंचीला प्रत्येक घटकाचा विचार करणारा एसपी पाचा. हे बघा 11 तारखेला हरळला मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये ओपनला सर्व बक्षीस आहे. जो पळणार आहे तो 6,666. 8वा क्रमांक या ठिकाणी 5,555. 9वा क्रमांक 4,444 आणि या ठिकाणी शेवटचा मैदानातला शेवटचा 10वा नंबर 3,333 रुपये. धावती गटात 5,555. द्वितीय क्रमांक 3,333. चतुर्थ क्रमांक तृतीय क्रमांक 2,222 रुपये असा या ठिकाणी बक्षीस आहे. आणि समालोचक मी स्वतः दत्तावारकरी कोपाडेकर आहे. सुंदर कॉमेंट्री बद्दल 500 रुपयाचा एसपी पंचाळानी ग्रुप या ठिकाणी हरळकडून या ठिकाणी आलं. त्यामुळे हरळकरांचं कमिटीच्या वतीनं आणि माझ्या वतीनं हार्दिक अभिनंदन आहे.
सुंदर अशी गाडी या ठिकाणी पळते. अतिशय सुंदर वेग लागला. प्रेक्षक वर्ग आपण या ठिकाणी नियोजन खटानी साधताय. आता सुंदर अशी गाडी पळते. शेवटच्या क्षणापर्यंत ड्रायव्हरचा छान अशी, कारण तालुका जिल्हा आणि राज्य आहे. मंत्री महोदय या ठिकाणी यायचे आहेत. कृपया व्यासपीठ खाली करावं. अनेक चिखल আমরা বলবো कोण येतंय मैदानात? शिर्के यांचा घरचा असताच मैदानातला उजवीला केशवराव रायबार आणि डावीला मानवला कर्नाटक पासून शिवण्या केसरा सुभाष करेल पुसाळेकरांचा सुंदर असा ड्रायव्हिंग गॅस सुंदर अशा गाडीवरती परवाच्या गाजावर हिंद केसरी मंडळाचा 2 नंबरचा मार्करी करणारा सुंदर असा जोड करतोय. कारण अलीकडं सुभाष आणि पलीकडं शिर्केंचा साथ असणार आहे. शिर्केचा घरचा पळत असलेली सुंदरची गाडी पहिला गट पळाला. सुभाष आणि माझं उजवीला पळतोय रायबार. त्याच्यावरती पुसाचा सुंदर असा सुभाष ड्रायव्हरचा सुंदर असं ड्रायव्हिंग केला आणि त्याच्या मागे बाबू वगैरे स्वतः बसला. अतिशय सुंदर अतिशय सुंदर. कारण 57 ला पहिला आलाय. 57-35 ला त्वरित गाड्या बाजूला काढायच्या. आजच्या मैदानाचा सुंदर असा फेरा सुद्धा योगेश वाघदरे याचा घरचा असाच पळतोय. डावीला पळतोय सर्जन. त्याच्यासोबत शरद ड्रायव्हर आंधळीकरांचं नाव अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं. या कार्यक्रमासाठी शशिकांत निकम साहेबांचं आगमन झालेलं आहे. शिवडी विधानसभा प्रमुख सन्माननीय निकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. मी गणेश भावना विनंती करतो. पाचलकरांचा घरचा साज पळतोय. अतिशय सुंदर असा ड्रायव्हरचा सुंदर असा सुट्टीपासूनच कौशल्य पडायला लागला. कोण होणार आजच्या मैदानात? तालुका जिल्ह्यामध्ये राज्यात एक चावल करे सुंदर अशी वाटचाल चालू आहे. कुणाला कोण कमी नाही, कमी समजायचं नाही, कारण हे बैलगाडीचं क्षेत्र आहे. इतर काही पण करू शकतं. कोकणातल्या अव्वल दर्जाचं मैदान नियोजनानं आयोजन केलं आणि या मैदानाला स्वतः निकम साहेब उपस्थित राहिले. त्यांचं देखील या संयोजकांच्या वतीनं तसेच महाराष्ट्र बैलगाडी संघटनेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. या बैलगाडीवरती प्रेमला प्रत्येक घटक या उपस्थित झाला आणि या कार्यक्रमाला सुंदर असा आपला गिलानी वाढवली. हा बघा असा उजवीला पश्चिम महाराष्ट्र केसरी आणि भांबेर केसरी किताबाचा मान असणारा गणपती पाटलांचा घरचा असा मैदानाला उजवीला पटोय. त्याच्यासोबत तुफान पटोय आणि गुलालाचा मानकरी असणारा गुलालाचा नेता द्राक्ष गणपती वडील अवतूर त्यात विराजमान झाला. सुट्टीला खोल आला बाबू शेलार वडकर अखंड मुंबईत बिनजोडला न घेतलं जातं असा बाबू शेलार या ठिकाणी उपस्थित देखील सरचर्चा करतात. सुंदर असा 2 नंबर ट्रॅक आणि 25च्या प्रवासाला सुंदर गाडी
गणपती पाटलांचा मॅच पडाला अतिशय सुंदर काय होय क्षणात याच ठिकाणी याच टोळ्याने पाहायला मिळाला अतिशय सुंदर केसरी किताबाचा मानकरी 57-62 सचिन कांबळे परकवल्याची गाडी पकडा पांढरा शुभ्रा अलीकडा तर खिलार जातीचा फोड मैदानात झाला कोण होणार गाण्यात ही कामारी खरी चालीवरची नाव कोरा स्वतः कांबळे बंधुळा तिथं पाहिजे तिथं हा नवा बरा युवा शहर म्हणून महाराष्ट्राला खिळे अनेक गुलालाचा कारण कोण कुणाला कमी नसणार आहे कमी समजायचं नाही असं हे क्षेत्र शिखर नागरिकची पोटला स्पर्धा होते साधीवालीच्या आवाजाने उपवास दिला असतो अशा सुंदर मैदानात झाला तुम्ही ऐकून घ्या 1 नंबर लांबोऱ्याचा सुंदर असा साल सुटा आणि खिलार जातीचा सुंदर असा मैदा पडतोय आणि शिंदेचा सुंदर अशी कमाल या ठिकाणी चालू झाली अखंड महाराष्ट्राला या बैलगाडी क्षेत्र आणि त्या कर्नाटकाने सुंदर असा मागे वाढताय प्रेक्षकांनी मागे वाढताय अतिशय सुंदर गाडीवर पडलो हात ड्रायव्हर खाली चला म्हणजे खाली जायचे विनंती आहे डस्टून लावण्यापेक्षा खाली गेलेली बारी सुंदर मैदानाचा सुंदर असा अक्षरा मैदानात विजय विराट हा निघाली परंतु या ठिकाणी क्रॉस टाकल्यामुळे पुढचं प्रेक्षक बाजूला झालं कारण या ठिकाणी या गाडींना ब्रेक लावला तरी लागत नाही हे बघा कमिटीच्या कार्यकर्त्यांना सोडून कोणी तिथं जेवण घेऊ नका बघायला आलेला पुढारी काम करणारा मागाय लक्षात घ्या पलीकडं गुंडा चणे अलीकडं काळा निघाला अतिशय सुंदर याच बैलानं पौसकरांचं नाव अखंड महाराष्ट्रात अनेकांच्या हृदयावरती कोरलं या बैलानं नाव मालकाचं नाव अजरामर केलं असा पलीकडं चिखलगुट्ट्यातला तारा छकड्यातला हिरा आणि कोकण खोऱ्याचा चमकता शितारा असा चण्याखाली पळायला गेला अतिशय सुंदर पण प्रेक्षक विनंती आहे पब्लिक मध्ये आलं यांना बघून परत बैल घुसणार आणि ज्या मालकाचं नाव परत ही घालवणार आता काय होणार चन्या मात्र या ठिकाणी भेबाणारा काय घडणार काय क्षणात कळणार आहे अतिशय सुंदर राज कांबळे आणि माझं राजू उतरीकर कांबळेंचा चटाकदार वडापाव त्या ठिकाणी कोणाला जर पोटभर खायचं असेल तर त्या समोरच नाही आंबुलन्सच्या पुढच्या साईडला सुंदर अशी गाडी या ठिकाणी पळायला गेली
पांचा यांचा फेरा या ठिकाणी पहिला सज्ज झाला. या ठिकाणी 35 नंबरचा 36 नंबर 37 नंबर 38 39 आणि 40 तयार लागा. 41 42 43 44 45 आपण या ठिकाणी बैल झुपायला घ्या आणि या ठिकाणी 46 47 48 49 आणि 50 आपण बैलाला पाणी करायला घ्या. लक्षात घ्या कारण वेळ कुणासाठी थांबणार नाही. सुंदर टर्न घेण्याचा प्रयत्न बैल मालकाचा अतिशय सुंदर. गोल होणाराच्या मैदानात गुलालाचा मानकरी जो चिता वही सिकंदर. ओ प्रेक्षक का जाऊन मध्ये उभा राहिलाय. हॅलो हॅलो याचा आवाज वाढवा. तुझा कोण आहे स्पीकरवाले स्पीकरवाले आवाज वाढवा. हॅलो 1:26 गेली फॅन बी नसेल तर जॅकीचे सुट्टी आहे. होय होय हा पुढे गेले. हॅलो सात तारखेला वाढदिवस आहे आणि कार्यकर्त्याचा महामेळावा चालू झाले. 38 नंबर का विचारावं जरा टाइम किंमत आणि मग जाऊ द्या. नेत्याला अभिवादन देण्यासाठी महाराष्ट्रातल्या शौकीनांची माझी आई या जांभळीच्या माळाला जमली. शौकीनांची गर्दी आली आणि बैलगाडी क्षेत्रातला खरा चालू झाला. शेतकऱ्याच्या जीवाभावाचा पारंपरिक खेळ म्हणजे लाल मातीतली बैलगाडी शर्यत चालू झाली. नुसते बैला पळून चालत नाही तेवढाच हुशार पेशावंत ड्रायव्हर पाहिजे आणि ड्रायव्हर नुसता छलाकासून चालत नाही सोडणारे तितकेच हुशार पाहिजे. साज पाहिजे या खेळाला तरच हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र आहे. इथं गुलाल आहे इथं हार आणि जीत आहे कारण हे बैलगाडीचं क्षेत्र आहे. या क्षेत्रानं अनेकांना लाखो रुपयाचे मानक बनवले. गर्दकीचा राजा 1,20,00,000 रुपयाला मागणी झाली. बैलाची किंमत 1,20,00,000. आज मैब्यासारखा आदत वयात 1 कोटीला बैल मागितला दिला नाही. लक्षात घ्या करोडो रुपयाची किंमत आली आणि मुली म्हणायला लागल्या चकडेवाला नवरा हवा. कांबळे ड्रायव्हरचा शेवटपर्यंत कस.
नम्रात बसव गावी बाकी काही नाही बाजू अरे नम्रात हॅलो 1:41 ही दुसरी गाडी ते आमचे कैलासवासी माझे मित्र बाळा वळंजू वाडगाव आज खरं म्हणजे इमोशनल व्हायला होतं पण आम्ही सगळे जुने सहकारी आहोत आमचे तरी मी आमचा राजा जाधव असेल आमचा गोटे असेल दिलीप तळेकर मित्रमंडळाचे तरळा सगळं आमचा तरळा याच्या सर्वांचे मी खूप खूप आभारी आहे तुम्ही आलात धन्यवाद राजे जाधव शक्ती केंद्र प्रमुख आमचे चालेल काय साहेब भाजप शिवसेना युती आहे बोललंच पाहिजे महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आज या ठिकाणी राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी या विभागाचे लोकप्रिय असे नवनिर्वाचित आमदार किरण उर्फ भैया सामंत साहेब यांच्या नियोजनाने या ठिकाणी भव्य दिव्य अशी ही बैलगाडी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आणि या निमित्त महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेशजी राणे साहेब या ठिकाणी येणार आहेत निलेशजी राणे साहेब या ठिकाणी येणार आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत साहेब या ठिकाणी येणार आहेत त्याचप्रमाणे अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत येत आहेत कारण राजापूर तालुक्यामध्ये अशी भव्य दिव्य या ठिकाणी ही स्पर्धा सन्माननीय गणेश आडेवेकर नाना कोरगावकर त्यांचं संपूर्ण या ठिकाणी नियोजन करणारी माझी सर्व तरुण मित्र सर्वांच्या सहकार्यातून भव्य दिव्य अशी ही स्पर्धा या ठिकाणी आपण निमंत्रित केलेली आहे ती ठरलेली आहे या स्पर्धेमध्ये कोण जिंकेल कोण हरेल पण जो जिंकणार आहे त्याला मनपूर्वक शुभेच्छा जो हरणार आहे त्याला सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देतो त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी जे आयोजक माझे संपूर्ण या शिवसेनेचे जे सर्व धडाडीचे कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये गणेश आडिवरेकर मित्रमंडळ आहे त्याच्यानंतर मित्रमंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांना लाख लाख धन्यवाद देतो भावी वाटचालीसाठी तुम्हा सर्वांना तुमच्याकडे शाखा प्रमुख माननीय बबनजी आडिवरेकर हे सीतारामजी यादव यांचा सत्कार करताना आपली गाडी सुभाष धोरणकर 46 नंबरला आपला स्टार्ट पडणार आहे राम सुंदरकरांची अतिशय सुंदर झाली कोण होणार आजच्या वेळेला 51,000 रुपये आणि मानाच्या गाडीचा मानकरी खुनाच्या नशिबी आहे इथं 75 बैलगाडी मालक नशीब आजमावायला आले त्यातले राज्यात जिल्ह्यात आणि तालुक्यात 41 नंबरची गाडी रवाना प्रसन्न फुलवणकरांचा 41 नंबरचा फेरा पडतो जमीर ड्रायव्हर आपली टेपच्या पाठीमागे या ठिकाणी वाढ बघताय लक्षात घ्या आपण या ठिकाणी यायचं जमीर ड्रायव्हर 18 फुटी बापाने बैलजोडी घेतलेली त्या बैलांचं नाव आहे राम दखल काय नाव आहे सुखात या ठिकाणी सुखात वरणखर
यांचा साथ मैदानात येतोय. काही क्षणातच पळायला सज्ज होणार आहे. जिंकेल किंवा हरेल याची पर्वा न करता लेखीची आणि या ठिकाणी बापाची जुगलबंदी आपल्याला बघायला मिळणार आहे. आता बैलगाडीचं क्षेत्र आहे. आणि कोकणवासियांच्या मनावरती अधिराज्य गाजवला असा वीर किरण सटपाळ या नावाची वलय चिक्यानी बब्याची पलीकडं बब्या आणि अलीकडं नवीन खरेदी नांद्या या ठिकाणी पाहायला सज्ज झाला. फायनलच्या गुलाबाचा मानकरी झाला आणि आता मात्र एक रंगी असा घरचा साज तयार केला. उजवीला पडतो हिंद केसरी बब्या आणि त्याच्यासोबत फायनलचा सम्राट म्हणून त्याची ओळख असा नांद्या पळतोय. नांद्या आणि बब्याची जोडी या जोडीनं अखंड महाराष्ट्र गाजवला. परवाच्या मैदानात 5-8 नंबरचा गुलालाचा मानकरी आज पळायला अजमावतोय. नाव आपलं या ठिकाणी वीर किरण सटपाळ या नावाचं आणि अतिशय सुंदर असा 2 नंबर ट्रॅकवरती मैपती बदलांचा सुंदर असा कास पळायला लागला. बघा चिक्या पळायचा, चिक्याची बांबळ्यात विक्री झाली. त्याच ठिकाणी सुंदर असा चक्रानंद खरेदी केला आणि सुंदर सोहळा आज या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर कोर होणाराच्या मैदानात 51,000 रुपये दोघांच्यात काटोची टक्कर करतो होत नाही. प्रेक्षक मध्ये येते त्यांना मागे सरा. कोणाची जोडी आहे? 48 नंबरचा फेरा प्रमिला गुरव यांचा साज मैदानात आला आणि सुंदर अशा गाडीवरती पांढऱ्या दलांचा अतिशय सुंदर असा कौशल्य पडायला लागला. नाद कमी होतोय का? बैलगाडी क्षेत्रासाठी निघाला होता. घराच्या बाजूला ऍक्सिडेंट झालं, पिकअप पलटी झाला, 4 महिने ऍडमिट होता. मणक्यामध्ये 2 इंचाचा गॅप होता. पण बैलगाडीचं प्रेम काही कमी झालं नाही. बैलगाडी क्षेत्रात परत वलय निर्माण तयार करायला सज्ज झाला. त्याचं नाव आहे पांढऱ्या गुरव. अखंड महाराष्ट्राला या स्पर्धादांचा एक काळ असा गाजवला आणि गुरळ पडले की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माणिका नावाचं वादळ त्यांच्या घरी तयार झालं. अखंड महाराष्ट्रात जाईल तिथे पांढऱ्या दलाने माणिक्याचा जोर असायचा. मैपती पाटीलचा माणिक्या होता. पांढऱ्यानं घेतला, पांढऱ्याकडे आणि या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपली वलय आपल्या मालकाचं नाव रोशन केलं. तसाच जोड या ठिकाणी पडतोय राम आणि लखन. असा जोड राम आणि लखनचा. लहरों को डर कर कभी नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करणारा 100% विजयाच्या दिशेनं आणि न करणारा मात्र गोट्यात असतो. लक्षात असू द्या, या क्षेत्रात पराभवाची सुद्धा नोंद घेतली जाते. फक्त आपल्या संघर्षात दम असला पाहिजे. कारण हे बैलगाडीचं क्षेत्र आहे. इथं कुणाचे दिवस कधी येतील सांगता येत नाही. कारण प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक वेगवेगळी वलय निर्माण करणारी हत्यार आहे. बापानं बैल खरेदी केली आणि आजच्या मैदानात सुंदर असा फेरा पडतोय. संतोष पारकर यांचं पलीकडचा धनगर केला. सुंदराच्या मैदानाचा अनिल शिंदेचं ड्रायव्हिंग आणि त्याच्यावरती बसलेला चिगरबाज बैल आणि मर्दानी ड्रायव्हर अतिशय सुंदर. कोण होणार 51,000 रुपये एक बैल पळून चालत नाही. तेवढाच त्याचा सहकारी मित्र पळायला पाहिजे. तेवढाच हुशार विचारवंत ड्रायव्हर पाहिजे. कारण इथं फर्स्ट लागत नाही, सेकंड लागत नाही, डायरेक्ट टाप लागतो आणि ब्रेक लावायचा म्हणलं तरी लागत नाही. असं हे बैलगाडी शर्यतीचं क्षेत्र आहे. प्रवीण कानडे. कारण या ठिकाणी एक बैल पळून खरंच चालत नाही. त्याच्या दुसरा पळावा लागतो. दुसरा बैल पळून चतुर ड्रायव्हर लागतो आणि नुसता ड्रायव्हर चतुर असून चालत नाही. त्याला सोडणारी सुद्धा तितके चतुर आणि हुशार असावी लागतात. हा साथ बनावा लागतो बैलगाडी आणि मग ही स्पर्धा रंगते आणि मग त्या ठिकाणी गुलाल आणि मग यांचा सत्कार सुरेंद्र सौंदळकर करतील. अतिशय सुंदर शेवटच्या क्षणापर्यंत शिंदे बंधूंची धमाल आणि बैलांची धमाल.
भेटले तर येतात काय झालं तर हालत बघावं लागेल ते दर्डेंचा साज मैदानात चला. याच गाडीने मालकाचं नाव अजरामर करायचं ठरवलंय, परंतु या ठिकाणी या मालकाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी शेतकरी वर्ग उपस्थित आहे. शौकीन बंधूंची माती आलेली या शौकीनांच्या जीवावरती अधिराज्य गाजवणारा हा बैलगाडी क्षेत्राचा सुंदर या स्पर्धेसाठी उभाटा पक्षाचे शाखा प्रमुख सन्मान देणार या ठिकाणी गणेश आडवळे मित्र मंडळ या ठिकाणी खेळवली पाचन विभाग प्रमुख यांच्या वतीने या ठिकाणी पार पडतोय. अतिशय सुंदर असा जमीरचा कस पडाला तिथं स्टाफ टाकला आणि बालकाच्या विचारांची रिहर्सल घालणार हा जमीर ड्रायव्हर. काय होणार काय क्षणात याच ठिकाणी याच गाडीवरती मालकाची आणि स्वयंभू चाललेले रत्नागिरी या ठिकाणच्या शिक्षिका सन्माननीय शीला कुडतरकर मॅडम कमाल चालू झाली. सावकर जर मागे फिरला प्रत्येकाला चौकशी करायला लावणारा हा संध्याचा सावकर काळा गोल शिकायचा या ठिकाणी आता मैदानात करा. खेळा मगर प्यार से हम भी किसी कम नहीं असा म्हणणारा सुंदर असा बेरा बनतोय संजय ओमान पालीत बाबरकरांचा साज आहे. या स्पर्धेचा अंतिम टप्पा जवळ येतोय, परंतु रसिक प्रेक्षक तुमच्यामुळे प्रत्येक वेळेला चांगले बैलगाडी वाहन या ठिकाणी बाद होत आहे याची खबरदारी घ्यावी. अतिशय सुंदर असं राजू ड्रायव्हर शितूरकरांचं काम पणाला लागलं. राजापूरकरांच्या गाडीत विराजमान झाला असा सुंदर असा रावणचा जोड पळतोय. आणि उजवीला सुंदर असा साज पळतोय. त्याच्यावरती विराजमान झाला ड्रायव्हरचं सुंदर असं कौशल्य पणाला लागला, कारण जो जीता वही सिकंदर आहे. खेळ वगैरे प्यार से हम देखील कम नाही असा सिंधुदुर्ग मध्ये दाखल झाला. आणि आजच्या मैदानात आमदार केसरी किताबाचा मानकरी होणार का? खरंच आहे, जो पळणार तो आमदार केसरीचा मानकरी होणारच, परंतु या ठिकाणी या वर्षीच्या सीझनचा पहिला 51चा मानकरी होणार, आमदार केसरीचा मानकरी होणार, प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवणार आणि तोच या ठिकाणी गुलालाचा विषयी उमेदवार होणार. अतिशय सुंदर अशी गाडी पळते. मुख्य अध्यक्ष सन्मान्य संजय नकाशे मंडळाला कृपया व्यासपीठावर यायचं. अतिशय सुंदर असं बाबू वर्धेचा अतिशय सुंदर कौशल्य पणाला लागला. उजवीला रेल्वे डावीला पाहिजे काय होणार काय खेळात या ठिकाणी याच मैदानावरती समजणार आहे. कुणाच्या रेषेने आज 51,000 मानांची आणि मग एकच ड्रायव्हर आणि अतिशय सुंदर अशी कमाल चालू झाले. प्यार से हम भी कम नाही माझा सुंदर असा मैदान आणि सुंदर अशा मैदानाचा शेवटच्या क्षणापर्यंत जुळावरचा पास पडला आणि आपले सहकारी वाट बघताय. सुंदर अशी गाडी पळायला चालू झाली. पांढरा कर्नाटकावरून आला, त्याच्या बाजूला पळायला सज्ज झाला. कालची नवी खरेदीने आज मैदानात दाखल झाला. अतिशय सुंदर जो चिता होई सिकंदर दीपक कुर्लेचा घरचा साज मैदानात आला. परवाच्या
खंडला फायनल गाजवला अशी रायफल आणि तीच रायफल दीपक कुर्लेने खरेदी केली आणि आजच्या कर्नाटक पार्सल चिमण्या बरोबर पळायला सज्ज झाला असा डावीला चिमण्या आणि उजवीला रायफल पडतोय त्याच्यावरती तेजू ड्रायव्हरचा सुंदर असं कौशल्य पडायला लागला. असा सामान्यता नेता किंगमेकर म्हणून अनेक वर्ष याच रत्नागिरी जिल्ह्याचं नेतृत्व केलं. तसं भैयाजी सावंत तशीच त्यांची कन्यांचं सुद्धा मोठं योगदान. अपूर्वा ताईंना सुद्धा सलाम करावा लागेल कारण आणि मंत्री उदयजी सामंत साहेबांचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल की अजय राम लक्ष्मणाची जोडी या राम लक्ष्मणाच्या जोडीला नातीच लागावी आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये भैयाजी सावंत सारखं नेतृत्व या ठिकाणी मंत्री म्हणून असावं. स्वभावाला चांगला मनानं मोकळा असा दिलदार मनाचा दिलदार माणूस म्हणून भैयाजी सावंत साहेबांची ओळख आहे. आणि भैदान गाडी परत आली. भैयाजी गाडी बघा कारण आपल्या तुमच्यासारखा सुसाट देशातला नाही 14 देशात बैलगाडी क्षेत्राला बघितलं जातं त्यातला एक क्षेत्र म्हणजे भारत आहे आणि भारताची उलाढाल निर्माण करून देणारा रत्नागिरी जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यातला हा राजापूर मतदारसंघ आणि या मतदारसंघातल्या राजापूर मतदारसंघाचं नेतृत्व करणाऱ्या माझा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मतदान दिलं. सर्वसामान्यांचा माणूस विधान भवनात पोचला आणि या कोकणच्या अडचणी दूर झाल्या आणि त्यांच्याच माध्यमातून सुंदर असं पारदर्शक मैदान रोख रक्कम 51,000 रुपयाचं मैदान या शेतकऱ्याच्या जवाबाचा खेळायला दिला आणि या गणेश आडोरकर मित्र समूह यांच्या वतीनं या कार्यकर्त्याच्या समितीने आणि मुंबईवरून आलेल्या टीमनं खास करून या ठिकाणी गणेश आडोळीकर मित्र मंडळ या कमिटीनं या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. साहेब अतिशय सुंदर अशी गाडी गेली उजवीला घुंगरू आणि डावीला सुंदर काय होणार काही क्षणात याच गाडीवरती विराजमान झालेला महिपती मारे खुणाच्या नशिबी प्रमुख आमदार पहिलं मैदान व्यासपीठावरती यायचं उपस्थित सर्वांच्या नजरेच्या समोर अतिशय सुंदर जसा गेला तसा झाला पाहिजे. अतिशय सुंदर अशी गाडी पाहिजे अतिशय सुंदर देऊन सन्मानित डावीचा का उजवीचा सुंदर की डुंगरू कोण होणार आजच्या मैदानात एक सवार करे सुंदर आणि घुंगरूची या ठिकाणी कट पडायला अतिशय सुंदर असा तेरा सजर अतिशय सुंदर कोण होणार अजितजी घाणेकर साहेब यांचे मंडळ विशालभाई सावंत साहेबांचे या ठिकाणी आगमन झालं. कमिटीच्या वतीने त्यांचं हार्दिक आणि हार्दिकाचं स्वागत आहे. कारण कोकणनं एक चांगला चेहरा दिला आणि सुशांतभाईचं नाव या ठिकाणी महाराष्ट्रात घेतलं जातं. असे सुशांतभाईचं आगमन या ठिकाणी झालं. बाबू शेलार यांच्याकडून मैपत ड्रायव्हर आणि बाबू ड्रायव्हरला 2,000 रुपयाचा इनाम आला आणि सुंदर कॉमेंट्री केल्याबद्दल या ठिकाणी बाबू शेख शेलारवर करांच्याकडून सुंदर कॉमेंट्रीबद्दल 200 रुपयाचा इनाम आला. या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आहे. मस्त गाडी